नमस्कार मित्रांनो, जय माता दी। नवरात्रीचा तिसरा दिवस अत्यंत विशेष मानला जातो, कारण या दिवशी पूजली जाणारी देवी म्हणजे माता चंद्रघंटा। आज आपण तिच्या अद्भुत स्वरूपाची कथा, तिचं महत्त्व, प्रभावी उपाय आणि जीवन बदलणारे संदेश जाणून घेणार आहोत। शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण या ज्ञानामुळे तुमचं जीवन अधिक सकारात्मक होईल आणि तुमचे जे काही कामं अडकलेले असतील ते पूर्णपणे पार पडतील। माता चंद्रघंटेचं वर्णन मार्कंडेय पुराणानुसार आणि दुर्ग सप्तमीमध्ये आढळतं। कथेप्रमाणे जेव्हा महादेव आणि पार्वती यांचा विवाह ठरला, तेव्हा महादेव अत्यंत भयानक रूप धारण करून आले होते। त्यांच्या अंगावर राख होती, डोक्यावर नाग होते, शरीरावर सर्पांचा वेश होता। त्यांच्यासोबत भूत, प्रेत, पिशाच, यक्ष, गंधर्व अशी विचित्र बारात होती। हे पाहून पार्वतीने आई वडील आणि नातेवाईक घाबरून गेले। वातावरणात भीती पसरली। तेव्हा पार्वतीने चंद्रघंटा रूप धारण केले। तिच्या कपाळावर अर्धचंद्र तेजाने चमकत होता। 10 हातात शस्त्र होती आणि सिंहावर आरूढ होऊन ती भव्य स्वरूपात प्रकट झाली होती। तिचं तेज आणि तिचा शौर्य बघून सगळ्यांची भीती नाहीशी झाली। महादेवाचं रौद्र रूप शांत झालं आणि विवाह मंगलमय रीतीने पार पडला। ही कथा आपल्याला शिकवते, संकट कितीही मोठं असलं तरी धैर्य आणि विश्वासानं त्यावर मात करता आले पाहिजे। माता चंद्रघंटा ही नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी पूजली जाते। तिच्या कपाळावर अर्धचंद्र आहे, म्हणूनच तिचं नाव चंद्रघंटा। तिच्या 10 हातात त्रिशूल, गदा, धनुष्य, बाण, कमंडल, तलवार, कमळ, घंटा अशी शस्त्र आहेत। तिचं वाहन सिंह आहे, जो धैर्य आणि पराक्रमाचं प्रतीक आहे। ती शांत स्वरूपात भक्तांना सुख शांती देते आणि रौद्र रूपात दुष्टांचा नाश करत असते। देवी चंद्रघंटाची उपासना केल्याने मनातील भीती आणि असुरक्षितता दूर होते, आत्मविश्वास वाढतो, शत्रूंचा नाश होतो, घरातील भांडणं, तणाव आणि अडचणी नाहीशा होतात। साधकाच्या चेहऱ्यावर तेज आणि आकर्षण येतं। जीवनात शांतता, धैर्य आणि यश प्राप्त होत असते। म्हणूनच तिला शांतीची देवी किंवा विजयाची देवी असंही संबोधलं जातं। माता चंद्रघंटेची पूजा आपण कशा प्रकारे केली पाहिजे, तर नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे घालावेत। घरातील पूजास्थळी लाल किंवा पांढरा कपडा अंथरून देवीचं चित्र किंवा मूर्ती स्थापित करावी। कलश स्थापन करून गंगाजलाने शुद्धीकरण करावं आणि देवीला काय अर्पण केलं पाहिजे, तर पांढरी फुलं, तुपाचा दिवा, अगरबत्ती, धूप, पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य आणि त्याचसोबत आपल्याला ओम देवी चंद्रघंटाय नमः हा मंत्र 108 वेळा जप केला पाहिजे। देवीसमोर घंटा वाजवणं खूप महत्त्वाचं मानलं जातं। घंटा नादामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि वातावरणात सकारात्मकता वाढते। विशेष म्हणजे जर तुमच्या आयुष्यात सतत अडचणी, कोर्ट कचेरीचे प्रश्न, शत्रूचा त्रास किंवा नकारात्मक विचार असतील किंवा मुले तुमचे अभ्यास वगैरे करत नसतील, तर ह्या दिवशी जरूर हे उपाय करून बघा। तर माता चंद्रघंटेसमोर तुपाचा दिवा लावा। शक्य असल्यास पांढऱ्या वस्तूचं दान करा, जसं की दूध, साखर, पांढरी वस्त्र। गरिबांना अन्नदान करा। रोज घरात घंटा वाजवा। देवीचं ध्यान करून शांतपणे ओम चंद्रघंटा या बीज मंत्राचा जप करा। तर मित्रांनो, आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण सगळेच काही ना काही समस्यांशी झुंज देत असतो।
कधी आर्थिक अडचणी, कधी आरोग्याच्या समस्या, कधी कौटुंबिक भांडणं किंवा नोकरी व्यवसायातील अडथळे. माता चंद्रघंटा आपल्याला शिकवते की भीतीवर विजय मिळवणं हाच खरा यशाचा मार्ग आहे. ज्याच्याकडे धैर्य आहे, श्रद्धा आहे, त्याच्यासाठी कोणतंही संकट मोठं नाही. म्हणूनच तिची उपासना फक्त धार्मिक कर्तव्य नसून ती मनाला मानसिक बळ देते. मित्रांनो, माता चंद्रघंटेची कृपा लाभली तर जीवनातील सगळ्या अडचणी नाहीशा होतात. ती फक्त शत्रूंचा नाश करत नाही, तर आपल्या मनातील भीती, ताणतणाव, नकारात्मकता यांनाही दूर करते. आजच्या या दिवशी श्रद्धा आणि विश्वासाने तिच्या पूजा करा. नक्कीच तुम्हाला सुख, शांती, आरोग्य आणि यश प्राप्त होईल. जय माता दी. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तुम्ही जे काही उपाय सांगितले आहेत ते नक्की करून बघा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तोपर्यंत बाय. भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. जय माता दी. नवरात्र उत्सवच्या सर्वांना हार्दिक शुभकामना.